नमस्कार, मी अनिता माधव मुंशी, राहणार अमरावती, महाराष्ट्र. आज 300 वर्ष होईनही ज्या स्त्रीचे नाव भारतातच नाही तर विदेशातही घेतले जाते, अशा या प्रतिभावान कर्तृत्ववान पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पावन स्मृतीस मी विनम्र अभिवादन करते. नर्मदा मातेचा समृद्ध प्रवाह खळखळत पुढे जाताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव मनात न बाळगता ती सरळ मनाने वाहत जाते. तसेच जीवन अहिल्याबाईंचे होते. त्यांचं जीवन नर्मदा मातेसारखंच पवित्र, निर्मळ, शुद्ध, सात्विक, शुभ्र असंच होतं. धार्मिक पुण्यश्लोक म्हणून त्या सर्व जगाला परिचित तर आहेतच, परंतु त्यांचं कार्य हे आसेतू हिमाचल पसरलेलं आहे. पण त्यांच्या कार्याचा आपल्या मनावर जो प्रभाव पडतो तो म्हणजे त्यांचा मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी, ज्ञानलालसा, हिशोबातील चोख पारंगतता, त्यांचं तेज, खंबीरता, आत्मविश्वास, रणकौशल्य, स्वाभिमान, नर्मदा मातेसारखं हळवं मन, अपार निष्ठा, कर्तव्य कठोरता, बाणेदार वृत्ती, उच्च चारित्र्य, साधी राहणी, जनकल्याणकारी वृत्ती, किती किती म्हणून त्यांचे सद्गुण मनाला भावतात, प्रभावित करतात. अशा अनेक सद्गुणांनी अहिल्याबाई ह्या परिपूर्ण होत्या. आणि हे सर्व गुण हे त्यांच्या एकटीच्याच ठायी होते बरे का? ही ईश्वरी देणगीच नाही का? त्यांची शासन पद्धती, न्याय व्यवस्था, राजकारण, पर्यावरण धोरण, सामाजिक सुधारणा, धार्मिक दानशूर वृत्ती, कला व सांस्कृतिक कार्याला प्रोत्साहन हे सर्वच अद्भुत व अलौकिक आहे. भारतीय स्त्री शक्तीची आदर्श असलेली व 18व्या शतकात एका सामान्य धनगराच्या घरात जन्माला आलेली ही स्त्री काळाच्याही पुढे विचार करणारी होती. तिचे कर्तृत्व बघता ती स्त्रियांनाच नाही तर कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्यांना मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरते. इदम मम म्हणजेच आसक्ती सोडून समर्पक भावनेने व्यवहार करणे हे सूत्र अहिल्याबाईंनी आजन्म पाळलं. पुण्यश्लोक हा सर्वश्रेष्ठ बहुमान त्यांना जनतेने त्यांच्या हयातीतच दिला होता. भगवान श्रीकृष्ण, धर्मराज युधिष्ठिर यांना हा सर्वश्रेष्ठ बहुमान मिळालेला होताच आणि तोच बहुमान अहिल्याबाईंना सुद्धा मिळाला. यावरून त्यांचे कर्तृत्व किती थोर आहे हे आपल्याला दिसून येते. महादजी शिंदे व राघोबा दादाला बाणेदारपणे ठणकावून अहिल्याबाईंनी वठणीवर आणले. वस्त्रोद्योग, पंचायती, ग्रामपंचायती काढल्या. भिल्ल आणि दरोडेखोरांना रोजगार मिळवून दिला. त्यांचं कार्य आजही अजोड असंच आहे. त्या धार्मिक होत्या, परंतु धर्मांध नव्हत्या. त्यांच्या अंतर्मनाचा वेध घेणं खूप कठीण आहे. त्यांनी आपल्याला मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले. धर्मपरायण, कुशल प्रशासक, संवेदनशील दूरदृष्टी असलेली कर्तृत्ववान राणी भारतीय इतिहासात अमरत्व पावली. अशा या अलौकिक स्त्रीला माझे त्रिशताब्दी जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम. शेवटी मी एवढंच म्हणेल की अगाध महिमा अहिल्याबाईचा, संयमाची तू मूर्ती ग. अगाध महिमा अहिल्याबाईचा, संयमाची तू मूर्ती ग. कितीही संकटे कोसळता न डगमगणारी नारी ग. कितीही संकटे कोसळता न डगमगणारी नारी ग. बसवनी हृदयात अहिल्या देवीस, चालू वाट तिच्या आदर्शाची. बसवनी हृदयात अहिल्या देवीस, चालू वाट तिच्या आदर्शाची. हीच भावांजली तिच्या प्रती, हीच भावांजली तिच्या प्रती.
युगे युगे ठेव अंतरीशी, युगे युगे ठेव अंतरीशी. जय हिंद.